पाहिलं गेलं तर जगात अनेक रोगराई आहेत जे वेगवेगळ्या कारणांमुळे होतात. त्यांना मात देण्यासाठी अनेक उपचार पद्धती अर्थात अनेक पॅथीज देखील निर्माण केल्या गेलेल्या आहेत. या पॅथीजच्या उपचाराने शरीरावर अनेक प्रभाव पडतात. त्यात काही सकारात्मक व काही नकारात्मक असतात. नकारात्मक प्रभावांमुळे घडतात साईड इफेक्ट्स अर्थात दुष्परिणाम जे वगळले जाऊ शकत नाहीत. हेच दुष्परिणाम भविष्यात विकसित होऊन नवीन रोगांची कारणं बनतात. अशा प्रकारे रोगी मरणोपरांत एका निरंतर चालणाऱ्या रोगचक्रात अडकतो. यात सापडलेले रोगी गोळ्या, टॉनिक्स इत्यादींवर आयुष्यभर अवलंबून राहतात, ज्यामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आर्थिक हानी देखील होते. या सगळ्याचा विचार करून डॉक्टर पी.एन. कदम यांनी आरोग्याच्या क्षेत्रात व्यासाची भूमिका निभावत सर्वसमावेशक एकात्मिक वैद्यकीय प्रणाली यावर 1997 पासून अखंड संशोधन करत ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार, मानवीय मानसशास्त्र यांना एकत्र करण्याचा एक अग्रगामी प्रयत्न करून निर्माण केली संकल्पपॅथी, ज्यात यशस्वीरित्या या उपचारांचे फक्त लाभदायक गुण घेतले गेले आहेत. डॉक्टर पी.एन. कदम सर यांचं वैद्यकीय क्षेत्रातले योगदान आणि अतुलनीय तत्वज्ञान हे खऱ्या अर्थाने स्वास्थ्य नव्या युगाचे आहे. रुग्णाचं आरोग्य हीच प्राथमिकता मानून त्याला त्या त्यावेळी कोणत्या उपचारांची गरज आहे अशी संयुक्त किंवा एकात्मिक उपचार पद्धती एका परिपूर्ण पातळीवर संकल्पने विकसित केली आहे, जिथे निश्चित निदान होऊनही उपचारांबद्दल संभ्रमावस्था आणि कित्येक दिवस किंवा कित्येक महिने उपचार सुरू असूनही समाधानकारक प्रगती नाही अशा रुग्णांसाठी संकल्पपॅथी हे वरदान ठरत आहे. डॉक्टर पी.एन. कदम सर स्वतः MBBS डिग्री होल्डर असूनही त्यांनी मॉडर्न मेडिसिन सोबतच आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास केला आहे. डॉक्टर पी.एन. कदम सर हे एक अनुभवी ॲलोपॅथ असून संकल्प मानव संसाधन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य उपचारक देखील आहेत. त्यांची दाय फूड इज दाय मेडिसिन अर्थात आपला आहारच आपलं औषध आहे या संकल्पनेवर जवळजवळ 26 वर्ष संशोधन केलं आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपी निर्माण केली. त्यासोबत त्यांनी अनेक रोगांची प्राकृतिक निर्दोष औषधं स्वतः निर्माण केली. तसंच विविध इम्युनिटी बूस्टर्स अर्थात रोगप्रतिकार शक्ती बूस्टर्स देखील निर्माण केल्या. डॉक्टर पी.एन. कदम सर हे मानवी मानसशास्त्र विषयाचे देखील डिग्री होल्डर आहेत. त्यामुळे संकल्पपॅथीमध्ये जितकं महत्त्व शारीरिक आरोग्यावर दिलं आहे तितकंच महत्त्व मानसिक आरोग्यावर देखील दिलं आहे. संकल्पपॅथी सहज, सुलभ आणि पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे देशात तसंच जगात प्रसिद्ध होत आहे. नमस्कार. आरोग्य निर्भर या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, या कोरोनाच्या निमित्ताने अनेक जे शब्द आहेत जे आपल्याला परिचित नव्हते ते सगळे परिचित झालेले आहेत. आपल्या शब्दसंग्रहात वाढ झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघा ना, लॉकडाऊन किंवा क्वारंटीन हे शब्द आपल्याला फारसे परिचित नव्हते, पण आता मात्र ते रोजच्या रोज वापरात येऊ लागलेले आहेत. आणि त्यातच आता लाटा ह्या शब्दाचा समावेश झालेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त समुद्राच्या लाटा माहिती होत्या, पण आता कोविडच्या देखील लाटा येऊ लागलेल्या आहेत. आणि ह्यामध्येच ही जी तिसरी लाट आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. लहान मुलांमध्ये ही तिसरी लाट कशी असणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि इम्युनोथेरपी म्हणजे काय याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आणि ह्याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर काही तज्ज्ञ आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर पी.एन. कदम सर. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. त्याचप्रमाणे संकल्पच्या डायरेक्टर डॉक्टर अपूर्वा अहिरराव आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर अपूर्वा, आपलंही स्वागत कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे जी रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीम आहे तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या हेड शर्वरी डोंबे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार शर्वरी, आपलंही मनपूर्वक स्वागत करते. तिघांचंही स्वागत करते मनपूर्वक. आणि सर, आत्ता ह्या ज्या लाटा येत आहेत, पण जी तिसरी लाट आहे जी येणार आहे असं सगळे तज्ज्ञ म्हणतात, पण ती येऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो? गेली 11 वर्ष इम्युनिटी, प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती कशी काम करते याच्याविषयी संकल्पना काम केलेलं आहे. इम्युनिटी खरोखर कशाशी खातात याचं उत्तर आज संकल्पाकडे तयार आहे. आणि आपला आहार हेच औषधाचं काम करतं. आपली जी ज्याला आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो
ती इनेट इम्युनिटी, आतली ताकद ही वाढवण्यासाठीचे जे घटक पदार्थ आहेत, जे आपल्या रोजच्या जेवणातून आत्ता आपल्याला खाण्यापिण्यातून मिळू शकत नाहीत, ही सत्यस्थिती आहे. आणि म्हणूनच फूड सप्लिमेंट्स यामधील जो सुपर न्यूट्रिशनल फूड या पद्धतीनं एक इम्युनोथेरपी आम्ही तयार केली आणि ही तिसऱ्या लाटेमध्ये नक्कीच आणखीन उपयोगी होईल ही मला खात्री आहे. कारण पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये त्यांनी केलेलं काम, जे विशेषतः प्रिव्हेन्शनचं काम, हजारो लोकांना अजिबात कोविड किंवा कोरोनाचा संसर्गसुद्धा होऊ नये हे प्रिव्हेन्शनचं काम. दुसऱ्या लाटेमध्ये कोविड झाल्यानंतर विशेषतः अगदी जे आम्ही आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याचे प्रयोग अगदी सक्सेसफुल करून दाखवले की कोरोना झाल्यानंतर सुद्धा अक्षरशः आयुर्वेदिक, हर्बल आणि एका फायटो मॉडेलने त्याला खूप चांगला प्रतिकार करता येतो, हे आम्हाला सिद्ध करण्याची संधी मिळाली. तिसरी लाट जर आलीच तर त्याची पूर्वतयारी म्हणून आत्तापासूनच सर्वांनी सावध व्हायला हवं आणि आपला आहार आणि आपल्या आहारातील घटक पदार्थ बदलायला हवेत आणि याच्यासाठीचं जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्याकडे आता अर्थातच उपलब्ध आहे. इम्युनोथेरपीबद्दल आज आपण जाणून घेतोय. सर, इम्युनोथेरपीबद्दल तुम्ही सांगितलं, पण ही जी इम्युनोथेरपी आहे तर कोविड किंवा कोरोना वगळता इतरही अनेक आजार आहेत, तर त्याच्यासाठी पण ती लागू पडू शकते का? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या दर्शकांना? कोणताही आजार, मग तो बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, विषाणूचं इन्फेक्शन असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची आक्रमणं ही चालत येणारच आहे. म्हणजे आपल्या जन्मापासून पहिल्या दिवसापासून आपण कितीही वयाचे झालो तरीसुद्धा हे आक्रमण आपल्यावर होणारच आहे. त्यामुळं कोविड हा एक आत्ताचा तात्कालिक विषय असला तर सुद्धा आपल्याला माहिती आहे की चिकनगुन्याने सुद्धा त्रास होतो, डेंग्यूने सुद्धा त्रास होतो. हे सुद्धा विशिष्ट प्रकारचे व्हायरस आहेत. अशा प्रकारचे बॅक्टेरियल, व्हायरल किंवा कोणतीही आक्रमणं आपल्यावर येणार, यांना उत्तर देण्यासाठी इम्युनोथेरपी हे एक सक्षम मॉडेल आहे. आणि कारण का, तर आपल्या शरीरामध्ये जी आपल्याला जेनेटिक मिळालेली इम्युनिटी आहे, आपल्याला मिळालेली जी पूर्वापार चालत आलेली जी काही इम्युनिटी आहे, त्याच्या बरोबरीनं आपण स्वतःची तयार करू शकतो, ज्याच्यामुळं आपल्या शरीरातील इम्युनोग्लोब्युलिन्स, आपल्या शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पांढऱ्या पेशी, टी सेल्स आणि जे आपल्याला रक्ताच्या तपासणीतून मोजता येतं की व्हायरल लोड किती झाला किंवा CD4 काउंट किती आहे, याच्यावरून जे आपण पाहत असतो, या सगळ्यांच्या तपासण्या केल्यानंतरचा जो निष्कर्ष जो आलेला आहे, त्या निष्कर्षानुसार मी एवढं ठामपणे सांगू इच्छितो की संकल्पाची जी इम्युनोथेरपी ही त्याचं एक परिपूर्ण उत्तर निश्चितपणे होऊ शकतं. म्हणजे कितीही या लाटा येऊ देत, जाऊ देत, वेगवेगळे विषाणू येऊ देत, आपल्याला स्वतःला सुरक्षित करायचं असेल तर आता आपण दररोज आपली स्वतःची काळजी घ्यायलाच हवी, हे मात्र मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्कीच. म्हणजे मुलांना धोका आहे ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांसाठीच मला वाटतं एक थोडीशी भीतीदायक अशी आहे. डॉक्टर अपूर्वा, तुम्ही काय सांगाल की मुलांना नेमका कशा पद्धतीचा धोका आहे? आणि दुसरं म्हणजे जर लसीकरण ह्यावर उपाय आहे तर लसीकरण आपल्याला मुलांसाठी लवकरात लवकर करता येईल का? डॉक्टर मृण्मयी सरांनी जसं आत्ता आपल्याला सांगितलं की पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग यांना संसर्ग होण्याचं प्रमाण हे जास्त होतं. नव्या करोना व्हायरस संदर्भात जे संशोधन समोर आलं आहे त्यावरनं असा निष्कर्ष निघाला आहे की लहान मुलांमध्ये या व्हायरसची लागण होण्याचं प्रमाणही आहे. आपल्याला जो आत्तापर्यंत अहवाल मिळालेला आहे तो जर स्टडी केला तर आपल्याला असं दिसून येईल की 2/3 मुलांमध्ये अगदी सौम्य लक्षणे आहेत. म्हणजे सर्दी होणे, घसा खवखवणे, सौम्य पद्धतीचा ताप येणे. 1/3 मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसून येतात आणि अगदी कमी मुलांमध्ये म्हणजे अगदीच बोटावर मोजण्या इतक्या प्रमाणात मुलांमध्ये श्वासाचे त्रास होत असताना आपल्याला दिसत आहे. या सर्वांमध्ये मुलांची काळजी घेण्यासंदर्भात जर आपण बोलायचं झालं तर पालकांनी घाबरून न जाता लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे मुलांमध्ये असलेल्या लक्षणांसाठी याचा अभ्यास करून घरच्या घरी मुलांना आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत असं मला इथे सांगावं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या चाचण्यांची आवश्यकता आहे त्याच चाचण्या लहान मुलांच्या करून घ्याव्यात आणि कमीत कमी औषधांचा मारा करून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळेच करूयात. आम्ही संकल्पामध्ये काम करत असताना हेच सांगतो की वॅक्सिनेशनची वगैरे वाट न बघता मुलांना डेली बेसिसवर कशी इम्युनिटी त्यांची बूस्ट होईल किंवा त्यांना योग्य आहार आणि व्यवस्थित आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी कसा उपचार करता येईल आणि ज्या चाचण्यांची आवश्यकता आहे त्याच चाचण्या करून त्यांच्यावर कमीत कमी औषधांचा मारा करून त्यांची प्रतिकारशक्ती कशी चांगली ठेवता येईल हे आपण सर्वांनी आता बघितलं पाहिजे.
आणि यासाठीच एक पेडियाट्रिक प्रिव्हेन्शन म्हणून आम्ही संकल्पने काही फॉर्म्युलेशन लहान मुलांसाठी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये नाकात टाकायचे थेंब आहे, जी व्हायरसची ग्रोथ जी आहे ती नाकामध्येच त्याला प्रतिबंध करते. हे जे थेंब आहेत ते लहान मुलांच्या नाकात सकाळी एक संध्याकाळी एक, मोठ्या मुलांच्या नाकात 2-2 थेंब टाकले तरी ती बऱ्यापैकी सफिशियंट होत असते. ह्याच्याबरोबर गोपियुषचे आम्ही काही फॉर्म्युलेशन बनवले आहे की जे इम्युनिटी बूस्टर म्हणून किंवा अँटीबॉडीज तयार करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे असं तज्ज्ञांनी सल्ला दिलेला आहे आणि त्यानुसार गव्हर्नमेंटने टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. या व्यतिरिक्त ICU वॉर्ड, मुलांसाठी पेडियाट्रिक वॉर्ड, हे सगळे यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे. त्याच्यामुळं पालकांनी कुठलीही काळजी न करता मुलांच्या प्रतिकारशक्तीवर आणि त्यांना जास्तीत जास्त आयसोलेट ठेवून कसं त्यांना घरच्या घरीच सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. नक्कीच. म्हणजे लहान मुलांचं जे लसीकरण आहे त्याच्यावरच्या चाचण्या झाल्या की लसीकरण लहान मुलांना उपलब्ध होईल, पण तोपर्यंत आपल्याला लहान मुलांना सुरक्षित ठेवायचे. शर्वरी, मला असं सांगा की इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याची उपयोगिता आहे ती कशी सिद्ध झालेली आहे? संकल्प इम्युनोथेरपी ही एक्सटेन्सिव्हली 11 वर्ष टीम आणि डॉक्टर कदम सर इंडिव्हिज्युअली काम करतात. जी इम्युनिटी, जी बॉडीची फर्स्ट डिफेन्स मेकॅनिझम आपण अशी म्हणतो, त्याच्यावरती काम केलं जातं. न्यूट्रिएंट्स आणि इसेन्शियल नॉन न्यूट्रिएंट्स जे सेल्सला पोचायचे किंवा हॅपी न्यूट्रिएंट्स जे आहेत ते पोचवण्याचं काम संकल्प इम्युनोथेरपी करते. त्याच संदर्भात आपण आता जर जनरली बघितलं की कंप्लेंट्स असतात लोकांच्या की फ्रेश मॉर्निंग नाही आहे, डोकंदुखी आहे, ह्या छोट्या छोट्या कंप्लेंट्स पुढे जाऊन लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये कधी मॉडिफाय होतात ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही जात. त्याचवरती आपण इंडिव्हिज्युअली काम करतो की सेल्स, कोशिका ह्या कशा आहेत आणि त्या हेल्दी कशा राहतील, ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये अल्कलाईन वातावरण लागतं, ज्याला हॅपी वातावरण असं म्हणतो, ते त्यांना लागत असतं. त्याचं शुद्धीकरण होत नाही. आपण आत्ताची आहार पद्धती, खाणं, वातावरण, प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता किंवा बघता त्यांच्यामधला जो डेब्रिस किंवा आपण त्याला असं गार्बेज असं म्हणूयात, तो इतका वाढत राहतो की तो साचून ह्या सगळ्या कंप्लेंट्सला सुरुवात होते. त्याच गोष्टीचं बाहेर किंवा त्याचं आपण कसं फ्री रॅडिकल क्वेंचिंग करू शकतो ह्या सायंटिफिक पद्धतीने आपण इम्युनोथेरपी ह्याचा वापर करून ह्याला रिप्लाय देतो. हा संकल्पचा इंटेन्सिव्ह आणि पूर्ण झालेला स्टडी आहे. आपण हा फायटोफार्मकोलॉजी ह्या पद्धतीने सगळ्या जगासमोर आणलेला आहे. त्याच पद्धतीने बायोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम, जी फर्स्ट लेवलची डिफेन्स मेकॅनिझम असते, ती कशी स्ट्रॉंग करता येईल हे आपण संकल्पास मेडिकल न्यूट्रिशन थेरपी ह्या पद्धतीने सांगतो किंवा ती आहार औषधी वापरतो, ज्याच्यामध्ये न्यू एन्झाईम्स ह्या गोष्टींचा वापर केलेला आहे. न्यू एन्झाईम्स म्हणजे फायटोमधून घेतलेले जे घटक आहेत, जसं की क्लोरोलाईफ, क्लोरोफायलिन, इम्युबेसिक म्हणजे काऊ कोलेस्ट्रॉम, स्पिरुलिना म्हणजे अगदी शेवाळं, त्याच्यापासूनही मिळणारी एनर्जी आहे ती आपण जगापुढे मांडतो आहे. आम्हाला आत्ता सांगायला खरंच अभिमान वाटतो की ह्या सगळ्या थेरपीचा किंवा इम्युनोथेरपी इन द फॉर्म ऑफ मेडिकल न्यूट्रिशन थेरपी, ह्या थेरपीनी आपण डायबिटीज, हायपरटेन्शन, ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, अगदी ब्लड कॅन्सरपासून ल्युकिमियापर्यंत सुद्धा आपण ह्याचा वापर केलेला आहे. आणि आत्तासुद्धा ह्या कोविड आणि कोरोनाच्या सगळ्या काळात बॅक्टेरियल, फंगल आणि व्हायरल इन्फेक्शन जे जाणवतात किंवा आहेत त्याच्यावरती ह्याचा जो CRP काउंट असतो, ज्याची म्हणजे इन्फेक्शनची पातळी जी शरीरामध्ये वाढलेली आहे ती 72 तासामध्ये कमी येते. म्हणून आता संकल्पाची इम्युनोथेरपी ही घरोघरी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वापरता येईल ह्या पद्धतीने आम्ही संकल्प पुढे मांडतोय. आज आपण चर्चा करतोय इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय आहे याविषयी. सर, मगाशी शर्वरीजींनी सांगितलं की इम्युनोथेरपी नक्की काय आहे, पण त्याआधी मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे मॉडर्न मेडिसिन आहे किंवा ज्याला आपण ॲलोपॅथी असं म्हणतो, तर तुम्ही पण स्वतः खरं तर ॲलोपॅथ आहात, तुम्ही MBBS आहात, तर ॲलोपॅथीला तुमचा विरोध आहे असं काही आहे का हो? हा माझा विरोध नाही, कारण मी स्वतः एक ॲलोपॅथ आहे. ॲलोपॅथीमधली डिग्री घेऊन आज मला 35-36 वर्ष झाली आणि या 36 वर्षामध्ये अगदी आज सकाळीसुद्धा मी एक ॲलोपॅथिक प्रिस्क्रिप्शन माझ्या हाताने लिहिलेलं आहे. माझा त्याला विरोध नाही. पण ॲलोपॅथी म्हणजे काय, मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय, किंवा कोणतंही शास्त्र हे याचा मूळ उद्देश आहे रुग्णाला बरं करणं, त्याला बरं वाटावं अशी स्थिती निर्माण करणं. आणि आजारांवर उपचार करत असताना
पूर्वापार चालत आलेली जी हर्बल किंवा आयुर्वेदिक ही पद्धती असेल, त्याच्यानंतर ॲलोपॅथी आहे, मॉडर्न मेडिसिन, होमिओपॅथी आहे, हे वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, युनानी, सिद्धा, या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की यातून रुग्ण बरा झाला पाहिजे. माझा याला विरोध अजिबात नाही, परंतु ॲलोपॅथी हा एक असा मॉडेल आहे की जो इमर्जन्सीला म्हणजे लाक्षणिक उपचारांसाठी तो वापरला जातो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली 1994-95लाच की ज्याच्यामुळे मी थोडासा ॲलोपॅथीपासून दूर यायला लागलो, आणि ती गोष्ट अशी होती की ॲलोपॅथीमधील बहुतांशी उपचार पद्धती या सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट किंवा लाक्षणिक उपचारांना लागू होतात. म्हणजे एखादं लक्षण गंभीर स्वरूपाकडे जात असताना त्या लक्षणाला ताबडतोब थांबवण्याचं काम ॲलोपॅथीमध्ये सक्षमरित्या होतं. पण हे होत असतानाच त्यातून ती लक्षणं कमी झाली आणि त्यातून तो रुग्ण बाहेर आला की त्यानंतर मात्र ताबडतोब दुसऱ्या उपचार पद्धतीकडे जाणं जे आवश्यक आहे ते मॉडर्न मेडिसिनच्या प्रॅक्टिशनरना अजूनपर्यंत जमलं नाही. कदाचित त्यांनी ते मान्य केलं नाही आणि हीच आपली समस्या आहे. संकल्पने याविषयी विशेष करून एकाच वेळेला ॲलोपॅथीला विरोध न करता त्याची उपयुक्तता जी सिद्ध झालेली आहे त्याला कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन न घेता आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं मी जे मानतो ती म्हणजे आपली सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र याचा अभ्यास करून जर उपचार पद्धती विकसित केली तर हा जो इंटिग्रेटेड मॉडेल, एकात्मिक वैद्यकीय प्रणाली जी आहे ती जास्त उपयोगी ठरेल असं मला वाटतं. ही जी इम्युनोथेरपी आहे तर ह्या इम्युनोथेरपीमध्ये नक्की कोणत्या प्रकारची औषधं वापरली जातात? इम्युनोथेरपी हा एक खरं तर खूप वाईड सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मगाशी मी बोललो होतो याविषयी की याच्यामध्ये एक मॉडेल हा मॉडर्न मेडिसिनशी किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राशी कनेक्टेड आहे आणि एक मॉडेल हा हर्बल, आयुर्वेदिक आणि नॅचरल मेडिसिन किंवा नॅचरल औषधं, नैसर्गिक औषधं यांच्याशी आहे. औषधी आहाराच्या आधारावर इम्युनोथेरपी कशी करता येईल हा फायटो मॉडेल संकल्पना अतिशय प्रभावीपणे उभा केलेला आहे. आणि या फायटो मॉडेलमधले जे महत्त्वाचे 6 घटक आहेत ज्याच्यामध्ये निसर्गाचं स्वतःच ऑक्सिजन असलेलं, प्राणवायू असलेलं, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, त्या प्राणवायूचा प्रचंड स्रोत असलेलं जे क्लोरोफायलिन आहे त्या क्लोरोफायलिनवरचा अभ्यास, आईचं दूध, पहिलं आईचं दूध हे जेवढं पॉवरफुल असतं किंवा ताकदवर असतं त्याच्यानंतरचं जे दुसरं रूप आहे ते आहे गाईचं दूध. तर गाईच्या पहिल्या 1, 2 किंवा 3 दुधांमधील जो अर्क आहे त्याच्यावर केलेला अभ्यास, मधमाशांचा जो एक विशिष्ट स्त्राव असतो, एक विशिष्ट रेझिन असतं, त्या रेझिनमधून जे प्रोपोलिस एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा इम्युनो मॉड्युलेटर म्हणून तयार केलेला तो अभ्यास, आणि आपली पंचज्ञानेंद्रिय ज्याच्यामध्ये डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ या सर्वांवर प्रभाव दाखवणारी जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केलेलं एक विशिष्ट पद्धतीचं पंचेंद्रियवर्धन तेल जे कोरोनेसल म्हणून आपण आणतो आहोत आत्ता. तर हे सगळा अभ्यास ही संकल्पाचं वैशिष्ट्य आहे. इम्युनोथेरपी हा एक कंबाईन मॉडेल आहे. हे एखादी गोळी, एखादं औषध असं काही नाही आहे. इम्युनोथेरपी म्हणजे एक क्वांटम हिलिंग मॉडेल आहे आणि या क्वांटम हिलिंगवर जो अभ्यास आमच्या शास्त्रज्ञांनी किंवा आमच्या तज्ज्ञांनी केलेला आहे तो या 21व्या शतकातल्या या सर्वात मोठ्या गंभीर समस्येचं निश्चित उत्तर आहे, हे मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्वात शेवटी मी आपल्याला हे सांगेन की आजारी पडू नये म्हणून काय करायचं, आजारी पडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल हे पाहत असतानाच आजाराची लक्षणं दिसत असताना त्वरित आपल्याला एका अशा यंत्रणेचा, एका अशा मॉडेलचा स्वीकार आता करावा लागेल की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होऊ न देता शरीरातील आंतरिक शक्ती, आंतरिक ताकद ही वाढत चाललेली आहे. आणि आजार जर झालाच, दुर्दैवानं आपल्याला अगदी दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं तरीसुद्धा आपला आहार म्हणून ही जी नॅचरल इम्युनोथेरपी आहे, जी आता संकल्प आज इम्युनोथेरपी म्हणून जगभर चाललेली आहे, ही आपल्याला कशी वापरता येईल हे आपण पाहायला हवं. आजच्या कार्यक्रमातून आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. जी संभाव्य तिसरी लाट आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलं, लहान मुलांना काय धोके आहेत त्याबद्दल जाणून घेतलं आणि हे सगळे धोके टाळण्यासाठी इम्युनोथेरपी ही जी थेरपी आहे त्याविषयी देखील जाणून घेतलं. जो आहार आहे, औषधी आहार, तो कसा घ्यावा आणि संकल्पचे काय संकल्प आहेत, काय उपक्रम आहे त्याविषयी देखील आज आपण जाणून घेतलं. आपण तिघेही आज इथे आलात आणि खूप छान माहिती आज खरं तर या कार्यक्रमातून आम्हाला मिळाली. त्याबद्दल डॉक्टर कदम, डॉक्टर अपूर्वा आणि शर्वरीजी आपल्या तिघांचीही मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.